नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी UPSCच्या बदललेल्या पॅटर्ननुसार आता PIB कव्हर करणं का महत्त्वाचं झालेलं आहे ते मला तुम्हाला थोडक्यात समजावून सांगायचं आहे. UPSC पूर्वपरीक्षा 2026मध्ये PIBमधून डायरेक्ट 35 क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. त्यानंतर UPSCचा रिझल्ट डिक्लेअर करताना UPSCचे जे चेअरमन आहेत अजय कुमार त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी UPSC पेपर सेट करण्यासाठी कोणते रिसोर्सेस यूज करतं त्याचा उल्लेख त्यांनी केलेला होता आणि त्यामध्ये गव्हर्मेंट प्रेस रिलीजेस जे PIBद्वारा रिलीज केले जातात त्याचा देखील उल्लेख त्यांनी केलेला होता. प्रिलिम्स बरोबरच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला PIB महत्त्वाचं असणार आहे, कारण आपल्या देशामध्ये ज्या चालू असणाऱ्या घडामोडी आहेत त्यावरती सरकारची अधिकृत भूमिका काय आहे ते तुम्हाला PIBमधून समजणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असणार आहेत त्यांची जी धोरणं असणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला PIBमधून समजणार आहे. सरकारच्या या ज्या मिनिस्ट्रीज आहेत त्या आपल्या UPSCच्या मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्याशी डायरेक्ट लिंक आहेत, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटचा जो अधिकृत आणि अद्ययावत असा जो डेटा असणार आहे तो तुम्हाला PIBमधून मिळणार आहे, जो तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. तर मुख्य परीक्षेच्या व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा PIB खूप महत्त्वाचं असणार आहे. तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजची पहिली जी आपली प्रेस रिलीज असणार आहे ती ट्रेड वॉच क्वार्टरली हा जो नीती आयोगचा रिपोर्ट आहे त्या संदर्भात असणार आहे. नीती आयोग दर 3 महिन्यांनी ट्रेड वॉच क्वार्टरली हा जो रिपोर्ट आहे तो जाहीर करत असतं आणि आत्ताचा जो रिपोर्ट नीती आयोगने जाहीर केलेला आहे तो जानेवारी-मार्च 2026 हा जो फायनान्शियल इयर 2025-26चा जो शेवटचा क्वार्टर आहे, चौथा जो क्वार्टर आहे त्याच्याशी संबंधित हा ट्रेड वॉच क्वार्टरली हा जो रिपोर्ट आहे तो नीती आयोगने जाहीर केलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की भारत सरकारची जी थिंक टँक म्हणून कार्य करणाऱ्या जे नीती आयोग आहे त्यांनी हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर जनरल स्टडीज पेपर 3मधला भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधनसंपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार हा जो इकॉनॉमिक्सचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर कॉन्टेक्स्ट काय आहे, 23 जूनला नवी दिल्ली येथे नीती आयोगतर्फे हा जो ट्रेड वॉच क्वार्टरली हा जो रिपोर्ट आहे तो जाहीर करण्यात आला किंवा पब्लिश करण्यात आला. आणि यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सध्या जी जागतिक आर्थिक जे चढउतार आहेत किंवा जे भूराजकीय अनिश्चितता आहे, जसं की आपण ट्रम्पचं जे टॅरिफ वॉर पाहिलं किंवा त्यानंतर व्हेनेझुएलाचा जो क्रायसिस पाहिला, त्यानंतर रशिया युक्रेन वॉर जे सुरू आहे, त्याचबरोबर आता मिडल ईस्टमध्ये जी अनसर्टन्टी आहे, US इराण जे वॉर सुरू आहे, अशा प्रकारची जी आर्थिक चढउतार किंवा भूराजकीय अनिश्चितता जी जगाने अनुभवलेली आहे त्यामध्ये सुद्धा भारताने आपल्या व्यापारात मजबूत लवचिकता किंवा चांगलं रेझिलियन्स भारताने दाखवलेलं आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता हा जो रिपोर्ट असणार आहे त्याचा जो मेन फोकस असणार आहे तो फार्मास्युटिकल सेक्टरवरती असणार आहे. तर या रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की फायनान्शियल इयर 2025-26मध्ये भारताचा जो एकूण व्यापार आहे, आयात निर्यात दोन्ही मिळून तो $1.84 ट्रिलियन आसपास होता आणि 2024-25च्या तुलनेने त्यामध्ये 5.4% वाढ झालेली आहे. त्यानंतर भारताने जे एकूण निर्यात किंवा टोटल एक्सपोर्ट जे केलेलं आहे ते $790 अब्ज टोटल एक्सपोर्ट भारताने केलेला आहे आणि 2024-25च्या तुलनेने यामध्ये 4.2% वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एकूण आयात किंवा टोटल इम्पोर्ट्स जे भारताने केलेले आहेत ते आहेत $1.5 ट्रिलियन जवळपास आणि 2024-25च्या तुलनेने भारताच्या टोटल इम्पोर्ट्समध्ये 6.5% वाढ किंवा ग्रोथ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सर्व्हिस सेक्टरबद्दल या रिपोर्टमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. भारताचं जे सर्व्हिस सेक्टर आहे
त्याच्याद्वारे फायनान्शियल इयर 2026मध्ये जी निर्यात केलेली आहे त्यामध्ये 9% वाढ चौथ्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळालेली आहे. म्हणजेच काय तर 2024-25चं जे चौथं क्वार्टर होतं त्याच्या तुलनेने 2025-26चं जे चौथं क्वार्टर आहे त्यामध्ये 9%ची वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कशामध्ये तर सेवा निर्यातीमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरच्या एक्सपोर्टमध्ये. 2025मध्ये जे सेवा निर्यात करणारे जे देश आहेत किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये भारताची जी रँक होती ती 8वी रँक होती. आणि त्याचबरोबर 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये भारताने 10.3% कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट प्राप्त केलेला आहे या सर्व्हिस सेक्टरच्या निर्यातीमध्ये किंवा सेवा निर्यातीमध्ये. हा जो सर्व्हिस सेक्टरच्या एक्सपोर्टमधला किंवा सेवा निर्यातीच्या एक्सपोर्टमधून येणारा जो सरप्लस आहे त्याचा फायदा आपल्याला गुड्सच्या व्यापारातील जी किंवा वस्तू व्यापारातील जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. किंवा जसं की आपण पाहिलेलं आहे की आपल्या देशातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची जी अवस्था आहे ती खूप खस्ता आहे आणि त्यामुळे वस्तू व्यापारातील जी तूट आहे ती आपल्याला भरून काढण्यास मदत होत आहे. कशाच्याद्वारे तर सर्व्हिस सेक्टर एक्सपोर्टमध्ये जो आपल्याला सरप्लस मिळत आहे त्याद्वारे. त्यानंतर आता या रिपोर्टचा जो मेन फोकस आहे तो म्हणजे फार्मास्युटिकल सेक्टर, त्याबद्दल यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. 2025मध्ये औषधं आणि त्याच्याशी रिलेटेड जे मूलभूत घटक आहेत त्यांची जगामधील जी एकूण मागणी होती ती $1.3 ट्रिलियन आसपास होती. त्यापैकी भारतानं जी औषधं एक्सपोर्ट केलेली आहेत जगाला ती आहेत $35.8 अब्ज आसपास. म्हणजे जगातील एकूण जी मागणी आहे त्याच्या 12 ते 15% आसपास भारत एक्सपोर्ट करत आहे. आता आणि यामध्ये भारत नक्की कोणत्या प्रकारचे औषधं एक्सपोर्ट करत आहे तर जेनेरिक औषधं, लसी म्हणजेच वॅक्सिन किंवा अत्यावश्यक उपचारांशी रिलेटेड जे औषधं आहेत अशा प्रकारच्या औषधांचा पुरवठा करणारा आपला भारत एक सर्वात मोठा आणि भरोशाचा पुरवठादार आहे. तर भारत कशा प्रकारची औषधं एक्सपोर्ट करतो तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की किरकोळ औषधं म्हणजेच ओव्हर द काउंटर मेडिसिन, म्हणजे ज्याच्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही अशा प्रकारची जी किरकोळ औषधं आहेत. आणि त्याचबरोबर जेनेरिक औषधं म्हणजे एखाद्या औषधांच्या वरचं जे पेटंटची जी मुदत आहे ती संपल्यानंतर त्यांचं जे स्वस्त दरामध्ये जे प्रोडक्शन केलं जातं, जे नॉन ब्रँडेड जे औषधं असतात जी ब्रँडेड औषधांच्या तुलनेने खूप स्वस्तात विकली जातात अशा प्रकारची जी जेनेरिक औषधं असतात त्यांचं आणि जे ओव्हर द काउंटर मेडिसिन आहे, जे रिटेल मेडिकामेंट्स आहेत अशा प्रकारची औषधं भारत तयार करत आहे आणि त्यामध्ये भारत अग्रेसर आहे. अमेरिका, युरोप आणि आफ्रिकी देशांमध्ये ही जी जेनेरिक औषधं जी आहेत ते भारत एक्सपोर्ट करत आहे. पण ही जी औषधं जेनेरिक औषधं जी भारत बनवत आहे त्यांच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे ज्याला आपण की स्टार्टिंग मटेरियल म्हणतो किंवा जे इंटरमिजिएट केमिकल्स आहेत त्यासाठी भारत चायनावरती खूप जास्त अवलंबून आहेत. म्हणजेच काय जर तुम्हाला औषध तयार करायचं असेल त्याच्या 4 मुख्य स्टेप असतात. पहिलं म्हणजे तुम्हाला की स्टार्टिंग मटेरियल म्हणजे कच्चा मालाची आवश्यकता असते. त्यानंतर या की स्टार्टिंग मटेरियलपासून तुम्ही इंटरमिजिएट केमिकल्स बनवता आणि या इंटरमिजिएट केमिकल्सपासून आपण API म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स बनवतो आणि त्यानंतर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्सच्या मदतीनं आपण जे आपलं फायनल मेडिसिन जे आहे ते आपण तयार करत असतो. तर हे जे मेडिसिन तयार करण्यासाठी लागणारे हे जे
हा जो कच्चा माल आहे म्हणजे API, इंटरमिजिएट केमिकल्स किंवा की स्टार्टिंग मटेरियल हे जे घटक आहेत यासाठी भारत चीनवरती खूप जास्त अवलंबून आहे. म्हणजे हे जे घटक आहेत ते 65 ते 75% या घटकांसाठी भारत चीनवरती अवलंबून आहे. आणि हे खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे चायनावरचं हे जे अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी भारत PLI किंवा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता भारताचं औषध उत्पादनाचे जे प्रमुख आधारस्तंभ जर आपण पाहायचं झालं तर पहिला आहे तेलंगणा. तेलंगणाला आपण झेनोम व्हॅली असं सुद्धा म्हणतो. आणि तेलंगणा प्रायमरीली लस उत्पादन करण्यासाठी खूप जास्त अग्रेसर आहे किंवा फेमस आहे. त्यानंतर गुजरातला API प्रोडक्शनचं म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच्या प्रोडक्शनचं हब असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांची मुख्यालयाची जी केंद्रं आहेत ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात. आता नीती आयोगने काही रिकमेंडेशन्ससुद्धा दिलेले आहेत. पहिलं जे रिकमेंडेशन आहे ते म्हणजे भारताला जेनेरिक औषधांच्या प्रोडक्शनबरोबरच बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्स यामध्ये देखील काम करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं रिकमेंडेशन नीती आयोगने दिलेलं आहे. आता हे बायोलॉजिक्स काय आहे ते आपल्या जे पारंपरिक केमिकल जे मेडिसिन आहे त्याच्यापेक्षा कशा प्रकारे वेगळं आहे. तर जे आपलं ट्रॅडिशनल जे औषधं आहेत आणि हे जे बायोलॉजिक्स ही जी मेडिसिनची फील्ड आहे याच्यामध्ये फरक काय आहे. तर पहिला जर फरक जर आपण पाहिला तर ट्रॅडिशनल किंवा हे जे पारंपरिक औषधं आहेत ते आपण केमिकल्सपासून बनवतो. जसं की आपण पाहिलं की त्यासाठी आपण ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स किंवा की स्टार्टिंग मटेरियल्स वगैरे अशा प्रकारच्या केमिकल्सचा यूज करतो. पण बायोलॉजिक्स ही मेडिसिनची अशी फील्ड आहे ज्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा यूज करून मेडिसिन्स तयार करत असतो. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपण कशा प्रकारे मेडिसिन्स बनवतो. जर सगळ्यात चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर लस घ्या. लसीमध्ये आपण जे डेड व्हायरस जे असतात त्यांच्यापासून आपण लस बनवतो आणि ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. आणि हे जी लस आहे ती आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करण्याचं काम करतं. किंवा बायोलॉजिक्सचं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली जी जीन एडिटिंग थेरपी आहे ज्यामध्ये आपण डॅमेज झालेले जे सेल आहेत ते जीन एडिटिंगच्या मदतीने रिपेअर करतो. तर त्याला हे सुद्धा बायोलॉजिक्सचं उदाहरण आहे. यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा यूज करत असतो औषध बनवण्यासाठी बायोलॉजिक्समध्ये. अशा प्रकारची ही जी बायोलॉजिक्सची जी फील्ड आहे यामध्ये भारतानं काम करणं गरजेचं आहे. कारण भारत या फील्डमध्ये खूप मागे आहे इतर देशांच्या तुलनेने. त्यामुळे नीती आयोगाने रिकमेंडेशन दिलेलं आहे की भारतानं बायोलॉजिक्सच्या फील्डमध्ये काम करणंसुद्धा गरजेचं आहे. आता हे बायोसिमिलर काय आहे. ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये जसं पेटंट संपल्यावरती आपण जेनेरिक मेडिसिन बनवतो त्याचप्रमाणे बायोलॉजिक्समध्ये असलेल्या मेडिसिन्सचं ज्यावेळेस पेटंट संपतं त्यावेळेस आपण हे बायोसिमिलर्स औषधं बनवत असतो. म्हणजेच जेनेरिकचा काउंटर पार्ट आहे बायोसिमिलर्स. त्यानंतर नीती आयोगने असं सांगितलेलं आहे की APIची उत्पादन क्षमता वाढवणं भारतासाठी गरजेचं आहे. कारण चायनावरचं जर अवलंबित्व कमी करायचं असेल तर भारताला स्वदेशी जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचं उत्पादन वाढवणं भारताला खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर भारताला R&Dमध्ये जास्त गुंतवणूक करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या रिकमेंडेशन्स नीती आयोगने या रिपोर्टमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आता येऊया आपल्या दुसऱ्या प्रेस रिलीजवरती. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती जो कमकुवत मान्सून आहे त्याच्याविरुद्ध सरकार कोणती रणनीती आखत आहे, कोणत्या उपाययोजना करत आहे याची माहिती आपण या प्रेस रिलीजमध्ये पाहणार आहोत. केंद्रीय कृषी
व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे ही प्रेस रिलीज जारी करण्यात आलेली आहे. जनरल स्टडीज पेपर 3मधला भारतीय अर्थव्यवस्था, शेती आणि आपत्ती व्यवस्थापन हे जे घटक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाचा जो नैऋत्य मान्सून आहे तो लांबणीवर पडलेला आहे आणि दरवर्षीची जून महिन्याची जी मान्सूनची सरासरी आहे त्याच्यापेक्षा 43% कमी पाऊस यावर्षी जून अखेरपर्यंत पाहायला मिळालेला आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये सुद्धा मान्सूनवरती एल निनोचा जो प्रभाव आहे तो कायम राहणार आहे. ऑगस्टपर्यंत हा एल निनो 80% डेव्हलप होण्याची चान्सेस आहेत आणि या सर्व घडामोडींचा जो परिणाम आहे तो आपल्या खरीप पिकांच्या पेरण्यावरती पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच परिस्थिती बिघडण्याची वाट न पाहता सरकारने संकटपूर्व वैज्ञानिक नियोजनाची आखणी केलेली आहे. आणि सरकारचं हे जे संकटपूर्व वैज्ञानिक नियोजन काय आहे, कशा प्रकारे सरकारने सायंटिफिक प्लॅनिंग केलेले आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सरकारने काय केलेलं आहे की पावसावरती अवलंबून असलेली जी 12 प्रमुख राज्य आहेत, अशी राज्य ज्या राज्यांमधली शेती पावसावरती प्रामुख्याने अवलंबून आहेत, अशा 12 राज्यांमधील 315 अतिसंवेदनशील जिल्हे सरकारने इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या मदतीने आयडेंटिफाय केलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन या 315 जिल्ह्यांचं 3 श्रेणींमध्ये सरकारने विभागणी केलेली आहे. आता ही विभागणी कशा प्रकारे केलेली आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 25%पेक्षाही कमी आहे असे 111 जिल्हे सरकारने आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यांना हाय प्रायोरिटी म्हणजेच उच्च प्राधान्य श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 25 ते 50% आसपास आहे असे 76 जिल्हे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत आणि त्यांना मीडियम प्रायोरिटी म्हणजेच मध्यम प्राधान्य श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि असे जिल्हे ज्यामध्ये धरणे आणि कालव्यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारच्या सिंचन सोयी उपलब्ध आहेत अशा 128 जिल्हे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत आणि त्यांना लो प्रायोरिटी म्हणजेच कमी प्राधान्य श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आता हे श्रेणीमध्ये जी जिल्ह्यांची विभागणी केलेली आहे त्यामुळे काय होणार आहे तर सरकारी जे संसाधनं असणार आहेत त्यांचा प्रभावी वापर करणं या विभागणीमुळं शक्य होणार आहे. आणि हे जे 315 जिल्हे आयडेंटिफाय केलेले आहेत ते 12 राज्य कोणते आहेत तर पहिला आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, त्याचबरोबर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. ही जी 12 प्रमुख राज्य आहेत ज्यामध्ये शेती प्रामुख्याने पावसावरती अवलंबून आहेत अशा 12 राज्यांमधून हे 315 अतिसंवेदनशील जिल्हे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊन सरकारने जिल्हा कृषी आपत्कालीन योजना म्हणजेच डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चरल कॉन्टिंजन्सी प्लॅन तयार केलेला आहे आणि या प्लॅनच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्पेसिफिक एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्याचं जे विशिष्ट हवामान आहे किंवा उपलब्ध जे जलसाठे आहेत, जे जलस्रोत आहेत, स्थानिक पीक पद्धती ज्या आहेत किंवा प्रत्येक जिल्ह्याचे जे स्पेसिफिक रिस्क फॅक्टर आहेत या सर्व गोष्टी तपासून प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि या आराखड्यामध्ये त्या स्पेसिफिक जिल्ह्यामध्ये कमी पावसाच्या दृष्टिकोनातून कोणती पर्यायी पिके घेण्यात येतील, त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील जे जलस्रोत आहेत त्यांचा प्रभावी वापर कशा प्रकारे करता येईल किंवा क्रॉप डायव्हर्सिफिकेशन किंवा पीक विविधतेसाठी कोणत्या स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकतो, त्याचबरोबर शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्नाच्या कोणत्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येतील या संदर्भात उपाययोजना या आराखड्यामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत. आणि आता हा जो डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चरल कॉन्टिंजन्सी प्लॅन आहे तो फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शेतामध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपले जे ॲग्रिकल्चरल मिनिस्टर आहेत शिवराज सिंग चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर जलसंधारणाला सुद्धा सरकार तितकंच महत्त्व देत आहे. त्या दृष्टिकोनातून जे संवेदनशील जिल्हे आहेत तिथे तिथे असणारे जे पाझर तलाव आहेत, कालवे, शेततळी, चेक डॅम्स किंवा तात्पुरते बंधारे यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. त्याचबरोबर आपली जी मनरेगा स्कीम आहे आणि आता येऊ घातलेली जी VB जी रामजीची स्कीम आहे, याच्या अंतर्गत जलसाठवण म्हणजेच वॉटर हार्वेस्टिंग क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर ग्रामीण जनतेला रोजगार पुरवण्यावर सरकार प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर जे टंचाईग्रस्त भाग असणार आहेत तिथे पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. मग त्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये सरप्लस पाणी आहे अशा जिल्ह्यामधून टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे करता येईल यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. त्यानंतर खरीप पिकांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा सरकारने काही धोरण निश्चित केलेलं आहे. यामध्ये काय केलेलं आहे तर पेरणी उशिरा झाल्यास शेतकऱ्यांनी कमी कालावधीत तयार होणारे आणि कमी पाणी लागणारे बियाणे वापरावे अशा प्रकारच्या गाईडलाईन्स सरकारने या धोरणाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कमी ओल असलेल्या जमिनीत ही तग धरून राहतील अशा प्रकारचे पिकं घेण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. मग अशा प्रकारची कोणती पिकं घेता येतील तर कडधान्य, गळीत धान्य किंवा भरड धान्य, ज्याला आपण मिलेट्स किंवा श्री अन्न असं सुद्धा म्हणतो, अशा प्रकारची पिकं शेतकऱ्यांनी घ्यावी यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे या धोरणाच्या अंतर्गत. त्याचबरोबर पाऊस लांबणीवर पडल्यास पर्यायी पिके त्वरित शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील. कोणत्याही परिस्थितीत शेती रिकामी ठेवू दिली जाणार नाही अशा प्रकारचं आश्वासन ॲग्रिकल्चरल मिनिस्टरनी दिलेलं आहे. आता जलसंवर्धनाबरोबरच आपल्या या बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने काही पावलं उचलली आहेत. पहिलं म्हणजे जे संवेदनशील जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विम्याची व्याप्ती आता वाढवली जात आहे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल. त्याचबरोबर आता आपण पाहिलं की पहिल्यांदा थोडाफार जो पाऊस पडला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आणि आता खूप दिवसांपासून पाऊस पडलेला नाही, तर शेतकऱ्यांनी पेरलेलं जे बी आहे ते त्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे शेतकरी पात्र असतील त्यांना किसान क्रेडिट कार्डचं जलद गतीने वाटप करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. त्यानंतर PM किसान योजनेअंतर्गत जो आता रिसेंटली जो हप्ता सरकारने रिलीज केलेला आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि आवश्यक कृषी साहित्यासाठी थेट गुंतवणूक म्हणून करावा असं आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केलेलं आहे. त्यानंतर शेतीसाठी लागणारे जे इनपुट्स आहेत म्हणजे खते, बी बियाणे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर चाऱ्याचा साठासुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे असं सरकारचं म्हणणं आहे. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जर चाऱ्याची टंचाई निर्माण झाली तर ज्या जिल्ह्यामध्ये सरप्लस चारा उपलब्ध आहे तिथून टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये चारा कशाप्रकारे पुरवता येईल याचं नियोजन सरकार करत आहे. त्यानंतर गहू आणि तांदळाचे साठे किंवा बफर स्टॉक प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे. तरी मान्सून पुरेशा प्रमाणात नाही झाला तरी देशांतर्गत अन्न सुरक्षेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कमकुवत मान्सून लक्षात घेऊन सरकारने 176 मिलियन टन अन्नधान्य उत्पादनाचं टार्गेट यावर्षी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सरकारने एल निनो मॉनिटरिंग सेलची नवी दिल्ली येथे स्थापना केलेली आहे. हे एल निनो मॉनिटरिंग सेल क्रॉप वेदर वॉच ग्रुपच्या मदतीने भारतामधील मान्सूनची जी प्रगती आहे त्याचबरोबर पेरणीचा जो स्टेटस आहे किंवा पिकांची जी कंडिशन आहे त्याचबरोबर मार्केटची जी स्थिती असणार आहे यावरती लक्ष ठेवण्याचं काम एल निनो मॉनिटरिंग सेलद्वारे केलं जाणार आहे. लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
लेक्चरच्या PDF ची लिंक तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील, तुम्हाला यातून व्हॅल्यू मिळत असेल तर चॅनलला आवर्जून सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली तुमची कमेंट किंवा फीडबॅक नक्की सोडून जा. थँक्यू.